मंडळी नमस्कार. पायामध्ये कमजोरी येणे ही मोठी धोक्याची घंटा आहे. यासाठी आजच हे सुपरफूड खायला सुरू करावीत. आपण पायऱ्या चढ उतार करताना किंवा थोडेफार चालल्यावर पायामध्ये थकवा जडपणा येतो का? सकाळी उठल्यावर पायात गोळे येऊन पोटऱ्या पाय दुखतात. ही समस्या खूप जणांना जाणवते. केवळ 2 क्षण उभे राहिले असता पाय गळून जातात आणि खुर्चीचा बसायला आधार शोधावा लागतो. तर अजिबात दुर्लक्ष करू नका. आपले पाय म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचा पाया आहे. जर पायच कमजोर असेल तर शरीर वेळेआधीच शरीरात आजार आणि म्हातारपण येऊ शकते. लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. जेव्हा ही स्थिती अधिक बिघडते आणि हाताबाहेर जाते तेव्हा रुग्ण लंगडा होऊ शकतो किंवा त्याची चाल पूर्णपणे बिघडून तो इतरांवर अवलंबून राहू शकतो. पायातील अशक्तपणा म्हणजेच शरीराने दिलेला हा मोठा गंभीर इशारा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पायातील कमजोरीचे मुख्य कारणे आणि स्वयंपाकघरातील साध्या सोप्या गोष्टींनी स्नायू, शरीरातील हाडे दणकट मजबूत पोलादासारख्या बनवण्यासाठी जाणून घेऊयात. पहिला सुपरफूड चणे. मंडळी, आपल्या हाडांना बलवान ताकद देणारा आणि घरात सहज उपलब्ध असलेला महत्त्वाचा सुपरफूड म्हणजे चविष्ट चणे. आयुर्वेदानुसार चणे 3 दोष संतुलित करतात: वात, कफ व पित्त. चणेमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचा मोठा साठा असतो. यामुळे पायातील सूज, हाडाची झीज, वयानुसार स्नायू कमकुवत होणे टाळते. दूध. स्नायूच्या आणि हाडाच्या मजबूतीसाठी आपण विचार केला की सर्वात आधी समोर येते दूध. दुधात कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. तर दररोज रात्री झोपण्याआधी फक्त 1 ग्लासभर दूध घेतल्याने हाडाची ताकद वाढून रात्री पायामध्ये गोळे येण्याच्या त्रासापासून तात्काळ आराम मिळतो. बीट. थकवा पळवणारा लाल दोस्त. मंडळी, हे खरं आहे की बीट ही भाजी अनेकदा आपल्या जीवनातून दुर्लक्षित राहते, पण या साध्या भाजीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदला. आयुर्वेदानुसार रक्तवर्धक अमृत आहे. आयुर्वेदामध्ये बीटला उत्कृष्ट रक्त वाढवणारे आणि अन्न म्हणून ओळखले जाते. ते फक्त रक्त वाढवतच नाही तर रक्ताला शुद्धीसुद्धा देते. त्यामुळे तुम्हाला कधीच पाय सुन्न पडणे, मुंग्या येणे किंवा पायामध्ये कमकुवतपणा जाणवणार नाही. बदाम. बदाममध्ये हेल्दी फ्रेंड्स, व्हिटॅमिन ई आणि प्रोटीन्स भरपूर असतात. बदाम फक्त डोके तल्लख करत नाही तर शरीरातील जुनी कमजोरी सुद्धा बाहेर काढून टाकते. रात्री 5 ते 6 बदाम पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची साल काढून खा. पायांना अप्रतिम ताकद मिळेल. खजूर. जर तुम्हाला थोडे चालल्यावरही सतत थकवा येत असेल तर खजूर तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. खजूर खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक साखर मिळते आणि लोह मिळते, ज्यामुळे शरीराला लगेचच एनर्जी मिळते. पनीर. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी पनीर हा कॅल्शियम आणि प्रोटीनचा खूप मोठा आधार आहे. पनीर खाल्ल्याने शरीराला हळूहळू दीर्घकाळ ऊर्जा मिळत राहते. आहारात दररोज 50 ते 100 ग्रॅम पनीर ठेवले तर तुमचे हाडे आणि गुडघे कधीच कमजोर पडणार नाहीत. तिळगुळ. थोडेसे तीळ आणि गूळ एकत्र करून खाण्याची सवय ठेवली तर हाडांना इतकी ताकद मिळते की सांधेदुखी आणि टाचदुखीचा त्रास मुळापासून निघून जाऊ शकतो. अचानक जड वस्तू उचलल्याने पाय आणि गुडघ्यावर ताण वाढतो, तसेच कंबर आणि टाचदुखीही वाढू शकते. शरीराला जास्त ताण देऊ नका. अक्रोड. वाढत्या वयासोबत आपल्या सांध्यामधील वंगण म्हणजेच ग्रीस कमी व्हायला लागते, ज्यामुळे पाय दुखतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियम असते, जे सांध्यामधला हा मोकळेपणा टिकवून ठेवते. टिप. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने सांधेदुखीपासून खूप चांगला दिलासा मिळतो. टिप. स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. स्त्रियांच्या शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता जास्त दिसते. यामुळे गुडघेदुखी, पाय दुखण्याचा त्रास वाढू शकतो. योग्य आहार आणि तपासणी आवश्यक आहे. आहारातील डाळी. स्नायूंना बळकट करण्यासाठी आपल्याला सर्वात जास्त गरज असते मूग, मसूर, उडीद आणि तूर. या डाळी म्हणजे प्रोटीनचा खजिनाच आहेत. रोजच्या दुपारच्या जेवणात 1 वाटी घट्ट वरण नक्की ठेवा.
तर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.